त्याने टॉर्चच्या उजेडात बाहेर पाहिलं. कुठे गारांचे गोळे वगैरे दिसत नव्हते. त्याच वेळी एक दगड भिरभिरत आला आणि नेमका शेजारच्या खिडकीवर बसला. काच फुटली. त्याने पटकन समोर टॉर्च मारला, पण अंधारात भूतांप्रमाणे उभ्या असलेल्या भिजणाऱ्या झाडांशिवाय कुणीच दिसलं नाही. काच फुटण्याच्या आवाजाने बाकीच्या मित्रांचीही झोप उडाली. सचिन मात्र त्याच्या खोलीत अजूनही घोरत पडलेला. पण अचानक काच फोडून एक दगड त्याच्या पलंगावरच येऊन बसला. सापच अंगावर पडल्याप्रमाणे सचिन किंचाळत उठून बसला. सगळे त्याच्या खोलीकडे धावले. दार ढकलून आत शिरले. विजयने दिवे लावले. तो दगड काचांचा चक्का चूर करून आत आलेला. त्या दगडाभोवती एक कागद सुद्धा गुंडाळलेला होता. योगेशने तो भिजलेला कागद हळूच सोडवला. आत रक्ताने लिहिलं होतं, थारे से ना हो पायो, बाप को बुला. योगने तो संदेश सर्वांना वाचून दाखवला. मग कागद नीट उघडून टेबल लॅम्पवर वाळत ठेवला. तो एक पुरावा असू शकतो. आता याला काय समजायचं? भूताची धमकी? मंग्याने विचारलं. ते सगळं सोडा वाटाण्यांनो. भूताने माझ्या बाबांना का बोलवलंय त्याचा विचार करा. ते तर बिचारे रिटायर्ड होऊन गावी शेती करतायत. सचिन ओरडला. बाप को बुला म्हणजे तो तुझ्या बाबांना बोलवत नसणार. मला वाटतं चेतूबद्दल बोलतोय. विजयने अंदाज बांधला. हे सगळं जो कुणी करतोय तो एकतर खूप हुशार आहे किंवा ओव्हर कॉन्फिडंट. नाहीतर 9 घोस्टला तेही थेट चेतूलाच आव्हान देण्याचं धाडस नसतं केलं त्याने. मानलं पाहिजे त्याच्या हिमतीला, राजेशने म्हटलं. मग आता काय करायचं म्हणता? सचिनने थरथरत विचारलं. दगडामुळे फुटलेल्या खिडकीच्या काचांचा आवाज अजूनही त्याच्या कानात प्रतिध्वनित होत असावा. काय करायचं हे तू विचारतोस आम्हाला? अरे तू हा आहेस ना? योगने आश्चर्याने विचारलं. ही हा ही हुहू करायची वेळ नाही भोपळ्या. आपल्या खुनाचा बदला घेण्यासाठी सैरभैर झालेल्या भूताशी गाठ आहे आपली होलसेलमध्ये. अरे त्याने पोलिसांना सोडलं नाही तर आपलं काय घेऊन बसलास? काल संध्याकाळी मशाली घेऊन आलं होतं मला ते जाळायला. पण बहुतेक त्यालाही माहीत पडलं असणार की मी जगातील नंबर 1चा डिटेक्टिव्ह आहे. तसं ते गेटवरून पळालं. पण माझा धाक तरी किती वेळ कामी येणार? मी नसताना त्याने तुम्हाला धरलं तर? म्हणून विचारतोय काय करायचं? सचिनने लांबलचक कारण सांगितलं. बरोबर आहे तुझं. भेंडी नंबर 1च्या डिटेक्टिव्हने कच खाल्लीच. असो, त्या भूताला बाप हवाय ना? आपण त्याला बाप देऊया. राजेश, चेतनला बोलावून घे. आता होऊन जाऊ दे आर्या पार, विजय निश्चयाने म्हणाला. राजेशने कॉल लावला आणि भूतापेक्षा सचिनच्या लिडरशिपच्या जाचातून सुटलो म्हणून बाकीच्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. लेक्चरमध्ये असल्याने मी राजेशचा कॉल उचलू शकलो नाही, पण त्याने पाठवलेला संदेश मात्र वाचला. तो असा. सचिनने नेहमीप्रमाणे माती खाल्ली. आमच्या बंगल्यावर दगडफेक झाली. भूताने चिठ्ठी लिहून बापाला बोलवलंय, लवकर ये. खरं तर जून जुलैमध्ये शिकवण्याचं इतकं काम असतं की लिहायलाही वेळ मिळत नाही. पण माझ्या मित्रांवर झालेला हल्ला आणि थेट 9 घोस्टला दिलेलं आव्हान, या 2 गोष्टी सर्व कामं सोडून मोहिमेवर जाण्यास पुरेशा होत्या. मी सहकारी प्राध्यापकांवर जबाबदारी सोपवून दुसऱ्या दिवशी पहाटेच गाडीने धाडसपुराकडे निघालो. सागर पुन्हा ड्युटीवर रुजू झाला. गावातील असुरक्षित वातावरण लक्षात घेता पोलिसांच्या जोड्या तयार करण्यात आल्या होत्या. कुठल्याही कामासाठी कुणी एकटं जाऊ नये अशी सक्त ताकीद प्रतीक्षा मॅडमने दिलेली. पण सागरसाठी जोडीच नव्हती. हवालदार धनावडेंच्या जागी नवी नियुक्ती येणं बाकी होतं. तोपर्यंत त्याला कॉन्स्टेबल हरिलाल आणि अरुण कुमार यांच्यासोबत कर्तव्यावर ठेवलेलं. संध्याकाळी 5 वाजता फोन खणखणला. इंद्रप्रस्थ सोसायटीत चोरी झाली होती. हरिलाल आणि अरुण कुमार पासपोर्ट व्हेरिफिकेशनसाठी गेलेले. त्यांना परतायला उशीर झाला असता. चौकीतील बाकीचे आपापल्या कामात गुंतलेले. पावसाळी दिवस असले तरी 6-6:30 पर्यंत उजेड असायचा.
तोपर्यंत आपण परत येऊ असा विचार करून सागरने रेनकोट चढवला आणि बाईकवरून एकटाच निघाला. पाऊस झिरमिरत होता. चिंब भिजवत नव्हता, पण कोरडही राहू देईना. धाडसपुराच्या फेमस रस्त्याची पावसाने अक्षरशः चाळण केलेली. जागोजागी डबकी तयार झालेली. सततच्या तक्रारींना कंटाळून नगर परिषदेने मोठ्या खड्ड्यांवर खडी टाकून ते भरण्याचा फोल प्रयत्न केला होता. पण ते 4 चणे हातावर टेकवून बकासुराची भूक भागवण्यासारखं हास्यास्पद होतं. परंतु ज्या पावसाने रस्त्याला असं बेहाल करून सोडलं, त्याच पावसाने आसपासच्या निसर्गावर मात्र जादूची कांडी फिरवली होती. दूरवर धुक्यात हरवलेल्या पांढऱ्या शुभ्र धबधब्यांनी नटलेल्या टेकड्या, टेकड्यांच्या पायथ्यापर्यंत मैलोनमैल पसरलेला गवताळ माळ, वाऱ्याच्या झुळकी बरोबर दिशा बदलणारं गवत, कितीतरी प्रकारची पाखरं त्या गवतात दडून शीळ घालत असलेली. या जिकिरीच्या रस्त्यावरचा प्रवास फक्त या हिरव्यागार दृश्यानेच नेत्रसुखद व्हायचा. चौकीपासून 2 मैल अंतर कापल्यावर सागरने उजवं वळण घेतलं. आणखी 5 मिनिटांनी तो इंद्रप्रस्थ सोसायटीत पोचला. प्रत्येकी 4 मजल्यांच्या 8-10 इमारतींची ही वसाहत. शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, सरकारी कर्मचारी असे बहुतेक मध्यमवर्गीय लोक. सी विंग मध्ये 4थ्या मजल्यावर चोरी झालेली. तळमजला आणि जिन्यावरचे सीसीटीव्ही टाळण्यासाठी कुणीतरी टेरेसचं दार फोडून आत शिरलं. 4थ्या मजल्यावरील नेमाडे कुटुंब सुट्टीसाठी महाबळेश्वरला गेलं होतं. आज सकाळीच ते परतले. चोरी काल रात्री झाली असावी. 1-1.5 लाखांचे दागिने चोरीला गेले. पंचनाम्यात 1 तास गेला. सर्व सोपस्कार आटपून सागरने बाईकला किक मारली तेव्हा वरून बाल्कनीत उभ्या राहून शेजारणीशी गप्पा मारणाऱ्या सौ नेमाडेंचा आवाज कानी पडला. आम्ही इतकी काळजी घेतो तरी झाली बघा चोरी. पोलिसांचा काही धाकच उरला नाही हल्ली. सागरला राग नाही, उलट त्यांच्या मूर्खपणावर हसू आलं. तुम्ही पिकनिकला जाऊन मौज मजा करण्याचे स्टेटस ठेवता, तेव्हा तेच चोरांसाठी या घर बंद आहे, बिनधास्त घरफोडी करा असं खुलेआम निमंत्रण असतं. इतकंही कळत नाही का या सुशिक्षित लोकांना सुद्धा. परतताना अंधार झाला. आभाळ दाटून आलं. वस्ती होती तोवर पथदिव्यांनी साथ सोबत केली. पण पुढे एकदम निर्जन एकाकी रस्ता लागला. 2 आठवड्यांपूर्वीची ती रात्र. तो प्रसंग आठवून सागरच्या अंगावर काटा उभा राहिला. एसटीच्या प्रखर दिव्यांसमोर उभं असलेलं मानसिंगचं भूत, एसटीच्या प्रखर दिव्यांसमोर उभं असलेलं मानसिंगचं भूत आणि विव्हळणारे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले हवालदार धनावडे. सागरच्या शरीराचा थरकाप होऊ लागला. पोलीस असला म्हणून काय झालं, शेवटी पोलीसही माणसंच असतात ना. इथे बदली झाली तेव्हा खरं तर तो खुश होता, कारण त्याला धाडसपुराबद्दल काहीच ठाऊक नव्हतं. अशा नावाचं गाव आहे याची सुद्धा कल्पना नव्हती. शांत सुंदर निसर्गरम्य गाव. शहरासारखी धावपळ नाही. रोज शासकीय कार्यक्रम समारंभांची दगदग नाही. नेत्यांचे मोर्चे किंवा सभा नाहीत. वेळच्या वेळी ड्युटी संपवून घरी यायला मिळेल. नवीन वैवाहिक जीवनाला वेळ देता येईल अशी स्वप्ने रंगवून तो इथे आला होता. परंतु घडलं भलतंच. धाडस गावाने त्याच्यातील पोलिसी धाडसाला सुरुंग लावला होता. गुन्हेगार, खुनी वगैरे असते तर ठीक आहे, त्याने निक्षून सामना केला असता. पण भूताशी कसं लढायचं? विचारांच्या तंद्रीतच त्याने डावे वळण घेतले. अजून अर्धा मैल अंतर कापायचं होतं. पाऊस थांबलाय तेच बरं. विनाकारण भिजायला होतं. एकदा चौकीवर पोचलो की जे काय बरसायचं ते बरसू दे. पण हे काय? सागरने एकदम ब्रेक मारला. रस्त्यावरच एक चिता धगधगत होती, अगदी मधोमध. आसपास चिटपाखरूही नाही. हे खरंच होतंय की हा भास आहे? सागरला काही कळेना. पण त्या चितेच्या ज्वालांची धग त्याला दुरूनही जाणवत होती. म्हणजे भास नाही, खरंच असावं. पण आसपास कोणीच नसताना आग पेटवली तरी कोणी? ही गावातील उडाणटप्पू पोरांची करामत आहे की भानामती? मरू देत, एका बाजूने गुपचूप निघून जावं. तसेही पावसाचे दिवस आहेत. कधीही सर येईल आणि आग आपोआपच विझेल.
सागरने पुन्हा बाईकला किक मारली, पण तेव्हाच आगीच्या ज्वालांमागून एक मानवी आकृती पुढे येताना दिसली. डोक्याला फेटा, काटक शरीर आणि हातात धारदार शस्त्र. हा तोच मानसिंग. चितेतून निघणाऱ्या उष्ण धुरामागे तो आणखीच विचित्र भासत होता. हे भूतच, सागरची खात्री पटली. त्या रात्री जे घडलं त्याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून त्याने शिताफीने बाईक मागे घेतली. तेव्हाच कारचे हेडलाइट्स त्याच्या डोळ्यांवर पडले. त्याने पटकन हात डोळ्यांसमोर धरला. मागोमाग हॉर्नही ऐकू आला. गाडीने वेग कमी केला आणि त्याच्या जवळच येऊन थांबली. काच खाली करून मी विचारलं, हा वाघमारेंचा बंगला कुठे आहे सांगाल का? प्रोफेसर तुम्ही? सागरला जणू हर्षवायूत झाला. एका बाजूला भूत आणि दुसऱ्या बाजूला भूत भगाओ एक्सपर्ट, याला म्हणतात नशीब. मी स्वतः तुम्हाला वाघमारेंच्या बंगल्यावर नेऊन सोडेन, पण आधी समोर काय आहे ते बघा प्रोफेसर, सागरने रस्त्याकडे लक्ष वेधत म्हटलं. पण आता तिथे शेवटचे आचके देणाऱ्या शेकोटीशिवाय काहीच नव्हतं. मानसिंगचं भूत देखील गायब झालेलं. सागरला काय बोलावं ते कळेना. रस्त्यावर कोणी आग लावली. पावसात बियर प्यायला बाहेर पडलेल्या टग्यांचं काम दिसतंय हे, मी म्हटलं. तसंच असेल, सागर चक्रावून म्हणाला. इतक्यात पावसाची सर आली. आग विझली. सागर बाईकवर बसून वाट दाखवू लागला. मी त्याच्या मागोमाग बंगल्यापर्यंत पोचलो. तिथून चौकी जवळच असल्याने आणि तो रस्ता वाडी वस्तीतून असल्याने सागर एकटाच निघून गेला. मी येतोय हे माहीत असल्याने आमचे घोस्ट जेवणासाठी ताटकळले होते. विजय आणि राजेशने 3 तास खटपट करून चिकन सूप व बिर्याणी बनवलेली. योगसाठी व्हेज फ्राईड राईसचा बेत होता. मी पोचताच सर्वांनी उत्साहात स्वागत केलं. सचिनच्या तर जीवात जीव आल्यासारखं वाटलं. जेवतानाच मानसिंग, भूत, ड्रग रॅकेट, धनावडे, धनगट वगैरे सर्व घटनांची पुन्हा एकदा उजळणी झाली. प्रकरण नेमकं काय आहे हे विस्तृतपणे समजलं. कठीणच आहे सगळं, मी पुटपुटलो. कठीण? अरे महाकठीण. 13 पोलीस बेपत्ता आणि 1 ठार. अशा केसचं नेतृत्व तू सचिन सारख्याला दिलंस? धन्य आहेस रे बाबा. मंग्याने टोमणा मारला. मी नाही दिलं, त्याने हिसकावून घेतलं. तू बघितलंस ना कसा हट्टाला पेटला होता ते. मी बाजू मांडली. 1 मिनिट, सचिन सारख्याला म्हणजे नेमकं काय बोलायचंय तुला वांग्या? सचिनने हरकत घेतली. हेच की ज्याने खिचडी खाण्या इतकंही काम केलं नाही त्याला बिर्याणी कशी मिळाली? राजेशने उपहासाने म्हटलं. म्हणजे मी इथे येऊन काहीच केलं नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? सागरच्या घरी जाऊन आलो, मग चौकीत गेलो, त्यानंतर प्रतीक्षा मॅडमला इथे बोलावलं, मशालवाल्या भूतांना मारून पळवलं. आणखी काय करायला पाहिजे? सचिनने कामगिरी ऐकवली. पहिली 3 कामं तू एकट्याने केली नाहीस आणि शेवटची तर सरळ सरळ अफवा आहे भेंडी. कोणीही मशाली, भूत किंवा तुझी त्यांच्याशी झालेली कुस्ती पाहिली नाही. विजयने तोंड उघडलं. कुणी पाहिलं नाही म्हणजे खरं नाही असं कसं बोलतोस तू वाटाण्या? सचिनने चिडून विचारलं. ठीक आहे, मग मी पण काल रात्री गॉडजिलाच्या 2 थोबाडीत मारून त्याला हाकललं. आता मला पण जगातील 1 नंबरचा डिटेक्टिव्ह बोलायचा भेंडी. विजयने पद्धतशीरपणे काटा काढला. सचिन दातोट खात शब्द शोधू लागला, पण ते सापडेनात. तेव्हा बिर्याणीतील लेग पीस कोंबून त्याने तोंड बंद केलं. बघितलंस ना, हे असं चालू आहे सगळं. जी काय थोडीफार ही मिळाली ती पण आम्ही हा घेतला म्हणून. नाहीतर या सचिनवर भरोसा ठेवला असता तर केसच्या आतापर्यंत हे लागले असते. योग फ्राईड राईस चघळत म्हणाला. साल्यांनो, तुम्ही काय समजलात मला? अजूनही जगातील 1 नंबरचा डिटेक्टिव्ह आणि तुमचा लीडर मीच आहे. चेतूला फक्त बॅकअप म्हणून बोलावून घेतलंय. फक्त 1 हफ्ता द्या, कसा केसचा सोक्षमोक्ष लावून टाकतो ते बघा. तुमच्यासारखा 2-2 महिने रखडवत नाही बसणार होलसेलमध्ये. सचिनने शेवटचा वार केला, पण या वाक्याला कुणीच गंभीरपणे घेतलं नाही आणि खाण्यावर लक्ष केंद्रित केलं. मी माझ्यासाठी माडीवरची बेडरूम निवडली, अगदी सचिन शेजारची. त्याचाच आग्रह होता,
काही आणीबाणी ओढवली तर मी जवळच असावं म्हणून. आपली सगळी भिस्त माझ्यावर टाकून तो 12 वाजण्याआधीच घनघोर घोरू लागला. मी बेडरूममध्ये थोडा वेळ कादंबरी वाचली. प्रवासाने डोळे जड वाटू लागले तसं पुस्तक छातीवर ठेवून पडून राहिलो. मला पाण्याचं खूप आकर्षण आहे. नितळ पाण्याचे जादुई जलतरंग पाहत निजता यावं म्हणून मी आमच्या स्प्रिंकल 5 स्टोअरवर मिळणारा वॉटर रिपल लॅम्प सोबत आणला होता. तो शेजारच्या टेबलावर ठेवून ऑन केला, रात्रदिवा बंद केला आणि जलतरंगांची निळाई पाहत डोळे मिटले. बाहेरच्या पावसाची सुखद रिमझिम अंगाईचं काम करत होती. कधी डोळा लागला हे कळलंच नाही. 1-1:30चा सुमार असेल. बाहेरची रिपरिप थांबली. दूरवर कुत्र्यांचं भुंकणं ऐकू येऊ लागलं. त्याने झोपमोड झाली, पण हवेत सुखद गारवा होता, त्यामुळे पडूनच राहावंसं वाटलं. पण हळूहळू भुंकण्याचे गुरगुरण्याचे आवाज वाढू लागले. एखादा धोका असेल तरच कुत्री इतकी अस्वस्थ होतात. चोरबीर तर नसेल किंवा मानसिंगचं भूत. अचानक माझ्यातला गुप्तहेर जागा झाला. चादर झटकून उठलो आणि बाल्कनीत आलो. बाहेर मिट्ट काळोख. मी बाल्कनीतला दिवा लावला. अंगणा पलीकडे कुत्री कुणावर तरी भुंकताना दिसली. जांभळाचं झाड मध्ये येत असल्याने नेमकं कोणते दिसेना. मी जागा बदलून वाकून बसून पाहण्याचा प्रयत्न करू लागलो. अखेर कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे मागे मागे जाणारी ती आकृती दिसली. तो पोलिसी गणवेशातील कुणीतरी होता. सागर तर नसेल. कोण आहे? मी वरूनच ओरडलो. तसं दचकून त्याने माझ्याकडे पाहिलं. बाल्कनीतील उजेड एवढ्या दूर पोचत नसल्याने मला अजूनही त्याचा चेहरा नीट दिसेना. त्याने काही क्षण माझ्याकडे रोखून पाहिलं, मग अचानक पाठ वळवून रस्त्यावर चालू लागला. हे अजबच होतं. इतक्या रात्री एक पोलीस आमच्या बंगल्या शेजारी का घुटमळतोय? तेही अशा गावात जिथे 13 पोलीस बेपत्ता आणि एक ठार झालाय. मानसिंग नावाच्या भूताचा आत्मा पोलिसांच्या जीवावर उठलाय. काय ते बघायलाच हवं. कदाचित त्याला आपल्या मदतीची गरज असेल. मी पटकन कपडे चढवले आणि टॉर्च घेऊन बाहेर पडलो. चिखल चुकवत दगडी पायवाटेवरून चालत गेट बाहेर आलो. तो पोलीस ज्या बाजूला गेला त्या दिशेने टॉर्चचा उजेड फेकला. तो दूरवर मला पाठमोरा चालताना दिसला. तावातावाने भुंकणाऱ्या कुत्र्यांना दगड मारून पिटाळलं आणि पोलिसाच्या मागे गेलो. त्याच्या चालण्याचा वेग खूपच होता. मला अक्षरशः धावावं लागत होतं. शेवटी मी ओरडलो, साहेब थांबा, काही काम आहे का? पण त्याने ढुंकूनही मागे बघितलं नाही. हेही विचित्रच. गावातील परिस्थिती पाहता तो गस्तीवर असलेला एखादा हवालदार वगैरे असेल, तरी इतक्या लांबलचक रस्त्यावर चालत, तेही एकट्याने, कुणी गस्त घालणार नाही. शिवाय त्याच्या हातात स्वसंरक्षणासाठी लाठी देखील नव्हती. अशा असुरक्षित वातावरणात कोण कशाला आपल्या जीवाची बाजी लावून गस्त घालेल? यावेळी त्याने रस्त्यावर घुटमळण्याचं एकही योग्य कारण मला सापडेना. त्यात माझ्या हाकांना तो प्रतिसादही देत नव्हता. पोलिसांच्या वेशातील हा एखादा भामटा किंवा भुरटा चोर तर नसेल. असू शकतं. खाकी गणवेश बघून लोक सहज फसू शकतात. कदाचित हाच खऱ्या पोलिसांना भुलवून फसवून कुठेतरी नेत असेल आणि डांबून ठेवत असेल. 8 वर्षात 13 पोलीस बेपत्ता होण्यामागे हाच नसेल कशावरून. एकाएकी माझ्या पायात बळ आलं. गुन्हेगार समोर असताना त्याला निसटू दिलं तर मी कसला गुप्तहेर. मी धावण्याचा वेग वाढवला तसा त्याने कमी केला. मग एकदमच थांबला. हे तर अगदी अनपेक्षित होतं. एकदम उलटच घडलं. इतकी हिंमत त्याच्यात अचानक कशी आली? त्याच्याकडे एखादं शस्त्रबिस्त्र तर नसेल. माझी गन मी बंगल्यावरच सोडून आलो होतो. मग मीही धावणं थांबवलं. हळूहळू अंदाज घेत पुढे सरकू लागलो. हे बघा साहेब, मला फक्त तुमच्याशी बोलायचंय. तो 10 फुटांवर येताच मी आवाज दिला. तो अजूनही माझ्या दिशेने वळत नव्हता. मी विजेरीचा प्रकाश झोत त्याच्यावर टाकलेला. अंधारलेल्या रस्त्यावर तेवढाच उजेड होता. पण अचानक तिने दगा दिला आणि बंदच पडली. मी हडबडलो. विजेरी हातावर आपटून पाहू लागलो. आसपास काहीच दिसत नव्हतं. त्याने संधी साधून हल्ला केला तर
अखेर टॉर्चनेही आणीबाणी ओळखली आणि 5व्यांदा ठोकल्यावर पुन्हा पेटला. पण आता तो पोलीस समोर नव्हता. अखेर निसटलाच. मी चुकचुकात मागे वळलो आणि भयंकर दचकलो, कारण तो नेमका माझ्या तोंडासमोर उभा होता. या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉइन बटनावर क्लिक करा. सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता. कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच पुन्हा भेटू. तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.